बीड नगरपालिकेची जबाबदारी ही स्वर्गीय दादांनी ही माझ्यावर दिलेली होती। ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचाराची आल्यानंतर या नगरपालिकेमध्ये सगळे विकास कामाच्या बाबतीत तू लक्ष दिलं पाहिजे हे दादांनी मला सांगितलेलं होतं आणि तेच मी करतोय। आणि प्रशासनाचा कसा प्रतिसाद? नाही, मी बीड नगरपालिकेच्या हद्दीमधील असतील किंवा बीड तालुक्यातील असतील आणि गेवराई विधानसभा मतदारसंघातील असे 11 वेगवेगळे विषय जे काय आहेत त्या विषयांवर एक बैठक माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या उपस्थितीमध्ये बोलवण्याच्या बाबत एक पत्र दिलं होतं आणि ती बैठक आज अतिशय सविस्तर सगळ्या विषयावर चर्चा होऊन ती आज बैठक संपन्न झालेली आहे। सगळे विषय त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे। नक्कीच हे सगळे विषय जे काय आहेत ते स्वर्गीय दादा यांनी पालकमंत्री म्हणून त्यांनी 10 महिने या बीड जिल्ह्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती आणि अनेक प्रकल्प बीड शहरात असेल किंवा जिल्ह्यात असतील किंवा माझ्या गेवराई विधानसभा मतदारसंघात असतील ते करण्याचा निश्चय दादांनी केला होता आणि त्याची सुरुवातही झाली होती। त्या प्रकल्पांना चालना भेटली पाहिजे, ते प्रकल्प पूर्णत्वाकडे गेले पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतोय आणि नक्कीच या बैठकीमुळं या सर्व प्रकल्पाला मग तो गेवराईमध्ये प्रस्तावित असणारा रेशीम पार्कचा प्रकल्प असेल, त्या ठिकाणी गेवराईची आहेर वायगाव या हद्दीमध्ये होणारी जी काही MIDCच्या बाबतीतलं जी काही जमीन अधिग्रहणाचा विषय असेल, त्याच्यानंतर आपत्ती समुपदेशनामध्ये अनेक विषय मागं अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस आला आणि त्याच्यामध्ये अनेक नुकसान त्या गोदाकाठचं शिंदफणाकाठच्या गावांचं त्या ठिकाणी झालेलं आहे। शेतीचं नुकसान झालंय, तिथल्या जे काही विषय आहेत तिथं करायच्या उपाययोजना हे विषय बीड शहरात नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणारं जी अमृत अटल पाणी पुरवठा योजना आहे ती 114 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना 105 कोटी रुपये संबंधित गुत्तेदारानं त्या ठिकाणी उचलून घेतले। आजही ती योजना कार्यान्वित नाही, ती योजना नगरपालिकेकडे हस्तांतरित नाही, त्या योजनेचा पूर्ण बोजवारा उठलाय। आजही बीडकरांना 12-15 दिवसाला पाणी मिळतंय। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी सुरळीत करण्यासाठी आज जी बैठक झाली आहे त्याला निश्चितपणानं या सगळ्या कामांना वेगवेगळ्या कामांना उद्या दादांनी 24-25 कोटी रुपयाचं जे काही आहे जिल्हा क्रीडा संकुल अद्यावत असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करण्याचा निर्णय केला, त्याला CSR त्या ठिकाणी आणलेला आहे, त्याच्या निविदा करायच्या, ते काम त्या ठिकाणी सुरू करायचं आहे, सायन्स पार्क आहे, अनेक गोष्टी आहेत। या सगळ्या 11 विषयावर आज चर्चा झाली। नक्कीच मला विश्वास आहे की लवकरात लवकर हे कामं त्या ठिकाणी निविदा होतील आणि कामं पूर्णत्वाकडे जातील। नाही, मला आता काय पत्र बदललं काय नाही, मी माझं 11 कामांच्या बाबतीत 11 विषयांच्या बाबतीत माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलेलं होतं आणि त्या सगळ्या 11च्या 11 विषयांवर जे काय सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्याचं प्रोसिडिंगही त्या ठिकाणी तयार झालेलं आहे। बाकी आता कोण ह्याच्यामध्ये काय आक्षेप घेतं, काय दृष्टिकोन आहे, मला त्याच्या बाबतीत बोलणं हे काय संयुक्तिक वाटत नाही। माझं काम मी करतोय, एक मला जबाबदारी गेवराई विधानसभा मतदारसंघाची माझ्यावर आहे। बीड नगरपालिकेची जबाबदारी ही स्वर्गीय दादांनी ही माझ्यावर दिलेली होती, ती निवडणुकीची असू द्या आणि त्याच्यानंतर ह्या नगरपालिकेमध्ये होणारे ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचाराची आल्यानंतर या नगरपालिकेमधले सगळे विकास कामाच्या बाबतीत तू लक्ष दिलं पाहिजे हे दादांनी मला सांगितलेलं होतं आणि तेच मी करतोय।